अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणे येथे रेझिंग डे या कार्यक्रमाच्या अनुषंगाने अक्कलकोट खेडगी कॉलेज येथील तसेच नागनळी कॉलेज येथील विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशन कामकाजाची माहिती देण्यात आली। त्यावेळी पोलीस ठाणे अंमलदार कक्ष, नगदी कारकून कक्ष, बिनतारी संदेश कक्ष, CCCNS, पासपोर्ट पडताळणी कक्ष अशा प्रकारे पोलीस स्टेशनमध्ये चालणाऱ्या दैनंदिन कामकाजाची माहिती तसेच पोलीस स्टेशनकडील असलेल्या बंदूक शस्त्राची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली। तसेच त्यांना गुन्हे विषयक, कायदे विषयक, भविष्यातील करिअर विषयक माहिती देण्यात आली। विद्यार्थ्यांना अनेक विषयावर पोलीस स्टेशनमधील कामकाजाची माहिती देताना अक्कलकोट दक्षिण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश चिलावार यांनी मार्गदर्शन केले। यावेळी API माने साहेब तसेच API पोलीस बंधे साहेब, पोलीस हवालदार सुनील माने, पोलीस हवालदार बहिरगोंडे तसेच पोलीस हवालदार अरुण राऊत, पोलीस हवालदार मियावाले तसेच पोलीस स्टाफ, खेडगी कॉलेजचे कलशेट्टी सर, साखरे सर, जगताप सर, चव्हाण सर आदी पोलीस अधिकारी व संदेश सदर शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, स्टाफ मोठ्या संख्येने कार्यक्रमाला हजर होते। अक्कलकोट दक्षिण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश चिलावार, अक्कलकोटचे DYSP विलास यामावार यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला। सोलापूर ग्रामीण पोलीस दल पोलीस रेझिंग डे सप्ताह कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला। टोटली ऑनलाईन, ऑफलाईन काही कुठलंही काम। ओके, PCC माहिती आहे ठाण्यामध्ये जे सुरुवात आहे, जे तक्रारची सुरुवात, जे पण काय आहे, जे पोलीस खात्यात जे सुरुवात आहे, कुठल्याही तक्रारची कशाची काय आहे हा ठेव भेटले बघा। इथून आमचं मग या टेबलावरून डिपेंड बाकीचे सेक्शन आहेत, मग ते वरच्या बाजूला आहे। आता इथे मला अनुभव नाही कारण का तुम्ही अजून 2 पर्यंत पोहोचला नाही, पण तुम्ही जी तुम्ही इंटरेस्ट दाखवता ज्या गोष्टीमध्ये, समजा मला बॅग पाहिजे किंवा मला एखादी वस्तू घ्यायची, की त्या वस्तूशी रिलेटेड तुमच्या गुगलवर सगळे ही जी वस्तू आपण बघणार मग ही त्यांना समजलं नसतं, तुमच्याच माहितीवरनं ती चोरून घेतात आणि तुम्हाला वेगवेगळ्या कंपन्या फोन करतात। मग ह्यातनंच काय होतं, टार्गेट आलं पाहिजे त्यातनं बरोबर 20 बरोबर तुमचं टार्गेट पाहिजे तर ती हिट करणार। त्यांच्याकडे ऑटोमॅटिक आता सगळे AK-47 आहे, जेवढे आहे टेक्निकलला फोर्स आहे त्याच्यामध्ये। परत आता पोलीस खात्याचं कसं काम चालतं तुम्हाला माहिती आहे का? कधी बघितलं का? पहिल्यांदाच आले त्याच्याकडून कधी आले पहिल्यांदाच आले तर पोलिसांना काम कसं चालतं तुम्हाला मी थोडक्यात सांगतो। आता समजा एखादा जखमी असेल, त्याला कोणी मारहाण केली असेल तर पहिल्यांदा तो इथं पोलीस स्टेशनला येतो। इथं समजा आमच्या तिकडं आउटपोस्ट बी आहेत, तर ज्या ठिकाणी आउटपोस्ट आहे त्या ठिकाणी तक्रार असतात आलेले आहे। म्हणजे पुढचं वर्ग तुमचं इन्सास रायफल, आता इन्सासच्या पुढचं वर्ग तुमचं हे AK-47 आहे। तर 19-30 नंबरवर कॉल करून माहिती द्या। दुरुपयोग केला जातो। मग बरेच आता या लोकांना सांगायचं कसं, त्यामुळे सांगत नाही, त्यामुळे बसचा पास हरवला तरी त्याची गाळाचा दाखला आराम ते सुद्धा ऑनलाईन मिळणार। तुमचं रिटर्न तक्रार घेणार आणि ऑनलाईन फिडिंग करणार आणि तुम्हाला ऑनलाईन फिडिंग मारून देणार। ते सगळं वर्किंग तुमचे आमचे ऑनलाईन, टोटली ऑनलाईन, इथं ऑफलाईन काही कुठलंही काम। ओके, PCC माहिती आहे ठाण्यामध्ये जे सुरुवात आहे, जे तक्रारची सुरुवात, जे पण काय आहे,
जे पोलीस खात्यात जे सुरुवात आहे कुठल्याही तक्रारीची कशाची काय आहे हा ठेव मेन टेबल तिथून आमचं मग या टेबलावरून डिपेंड बाकीचे सेक्शन आहेत मग ते वरच्या बाजूला आहे. ऑनलाईन कसं आहे आता पूर्वी कसं होतं आता द्यायचं इथं सर्व तक्रारी जेवढ्याही तक्रारी ज्या आहेत काहीही तक्रार असतो ती सर्व तक्रारीची नोंद इथे घेतल्या जाते. कुठे आणि आम्हाला कशामध्ये हे इथून सगळ्या ऑनलाईन सिस्टीम आहे. सर्वांनी आता काय कामकाज चालते किंवा काय चालतं हे माहिती नॉलेज तुम्हाला दिले साजरा करतो ऑल महाराष्ट्र. आता कुठल्याही जिल्ह्याचा हा कार्यक्रम चालू आहे जसं आपल्याकडे चालू आहे तसं पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक प्रोड्युसर हा कार्यक्रम सुरू आहे बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये शस्त्रांची माहिती दिली आमचं दैनंदिन कामकाज काय आहे आम्ही काय काम करतो काही नाही लोकांना पोलिसाबद्दल हे राहू पोलिसाबद्दल त्याकरता हे जनजागृती आहे काय हा पण ह्या गोष्टी तुम्ही शिकून घ्यायला पाहिजे पोलीस काय काम करतात. पूर्वी कसं होतं वेगळं होतं आता सगळं आमच्याकडे सगळं जे काही रजिस्टर होतात काही गुन्हे होतात रजिस्टर किंवा काही FIR होतात काही तक्रारी होतात या ऑनलाईन रजिस्टर होतात त्याच्या पूर्वी असं नव्हतं आता हे सगळं ऑनलाईन झालं. तसं फेसबुक व्हॉट्सअप कसं हे सगळं ऑनलाईन आहे नेट कनेक्टिंग इंटरनेट कनेक्ट आहे तसं आमचं सुद्धा काम इंटरनेटवरच आहे सगळं काम करतात. आम्ही तुमचं बी काही तक्रार असेल किंवा यांची काय असेल मिसिंग असेल किती झाला असेल अपघात असेल काय असेल ती सगळी ऑनलाईन FIR होते कुठं होते मग हे कुठे FIR सिस्टीम कुठून सुरू होते पोलीस स्टेशनचं मुख्य कामकाज कुठून सुरू होते हे आता आमच्या अधिकारी तुम्हाला दाखवतील. पहिले इथं कुठं काय होते कुठल्या चेंबरला काय आहे कुठं गोपनीयचं कामकाज काय आहे आमच्याकडे शस्त्रसंस्था कुठं आहे शस्त्राचा त्यानंतर पुन्हा याचा जे बुद्धिमाल आहे तो कुठं जमा ठेवला जातो आमचं क्राईमचं कामकाज काय आहे हे सर्व तुम्हाला हे पोलीस स्टेशन आम्ही दाखवणार सगळं तुम्ही अवगत करून घ्या नंतर तुम्हाला हे कोणी सांगणार नाही बरोबर आहे. आता सुरुवात बेसिक सुरुवात कुठून आहे ही सुरुवात दाखवतो दाखवतोय आमचं एक तिसरं न्यूटनचं लोक काय सांगतो 8-9वीच्या पुस्तकात न्यूटनचे लो आहेत मला वाटतं. रॉकेटचं ना रॉकेट सायन्स म्हणजे क्रिया प्रतिक्रिया. आता ही जर तुम्हाला फायर करायचं म्हणलं कोणतं पण यातलं येतं ते फायर केलं की तुम्हाला झटका देतं. ती मोठं वेपन असलं की खांद्याला झटका देतं की वेपन असलं की असं वर जातं. त्याच्यामुळं तुम्ही पिस्टल ज्या टायमाला आपण फायर करताना असं इझिली नाही करायचं ते तुम्हाला पर्टिक्युलर शिस्त पकडायला लागते आणि मग तो फायर करायचा नाहीतर वेपन वर नाही तर खाली जाणार. हे पिस्टल ही वैयक्तिक संरक्षणासाठी वापरलं जातं. आता ही बघितलेली आहे बंद शनिदेवाच्या पिक्चरमध्ये असते बघा ही दंगल असते का नाही दंगल त्याची छर्रे उडतात म्हणजे ही सिंगल एक टार्गेट नाही करत जास्त एरिया घेतली 10 फूट 15 फूट असे छर्रे पसरवतात असं 30 डिग्रीमध्ये ती जखमी करते फक्त पण टार्गेट लांब पाहिजे टार्गेट जवळ असलं तर मग माणूस जाऊ शकतो पण टार्गेट लांब असेल ते हे आपण फायर करतो आणि फायर केलं की असे छेदले जातात म्हणजे ही अशी पूर्ण लाईन पुढची ते जखमी होणार पाया बिया लागणार त्याच्यासाठी की आपण असे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न कुठं निर्माण झाला की याचा वापर करतो.
टार्गेट आलं पाहिजे. त्यातनं बरोबर 20 मिनिटाच्या पुढं बरोबर तुमचं टार्गेट पाहिजे तर ती हिट करणार.